प्रभारी नगराध्यक्षपदी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांच्या भगिनी सुरेखा सुरेश पखाले यांची निवड करण्यात आली आहे। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सुरुवातीपासूनच जोरदार चर्चेत असलेल्या व अविश्वास ठरावामुळे जिल्ह्याच्या केंद्रस्थानी आलेल्या दहिवडी नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व सातारा जिल्हा बँकेचे संचालक शेखरभाऊ गोरे यांच्या भगिनी दहिवडी नगरपंचायतीच्या आक्रमक व कर्तृत्ववान नगरसेविका सौभाग्यवती सुरेखा सुरेश पखाले यांची निवड करण्यात आली। यावेळी मुख्याधिकारी संदीप घारगे, नगरसेवक राजेंद्र साळुंके, रुपेश मोरे, महेश जाधव, शैलेंद्र खरात, बाळासाहेब सावंत, रवींद्र जाधव, सूरज गुंडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। मावळत्या नगराध्यक्ष नीलम अतुल जाधव यांनी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर रिक्त झालेल्या पदाचा तात्पुरता पदभार त्यांना देण्यात आला। अविश्वास ठरावावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांची मोड बांधण्यासाठी सुरेखा पखाले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती। विशेष म्हणजे त्या दहिवडीच्या प्रभाग क्रमांक 1 मधून एकमेव बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत। रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाचा निवड कार्यक्रम जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जाहीर केला असून त्यानुसार नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।